नमस्कार शेतकरी मित्रांनो, सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी जी भावांतर योजना सुरू करण्यात आली होती, त्या भावांतर योजनेच्या निधी वितरणासाठी महाराष्ट्र शासनाकडून 1,593 कोटी 99 लाख इतका निधी वितरित करण्यात मान्यता देण्यात आली आहे। त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा एक जी आर सुद्धा आलेला आहे। हा संपूर्ण जी आर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही बघू शकता, सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता उर्वरित 1,593 कोटी 99 लाख इतका निधी सन 2024-25 मध्ये वितरित करण्याबाबतचा दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित झालेला हा शासन निर्णय आहे। यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात। प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता, सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये 1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति रुपये 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत असं अर्थसहाय्य देण्यात यावे। यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये 1,548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,648.34 कोटी असा एकूण रुपये 4,194.68 कोटी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्याचनुसार संदर्भ क्रमांक 3 अन्वये दिनांक 29 जुलै 2024 रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता जुलै 2024च्या पावसाळी अधिवेशनामध्ये सन 2024-25 मध्ये रुपये 4,194.68 कोटी इतका निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे। वित्त विभागाने मंजूर पुरवणी मागणीच्या 60% मर्यादेत रुपये 2,516.80 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली होती। त्याच अनुसरून रुपये 2,516.80 कोटी निधी दिनांक 3 सप्टेंबर 2024च्या शासन निर्णयाने वितरित करण्यात आला आहे। वित्त विभागाने उर्वरित निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे। त्याच अनुषंगाने पुढील शासन निर्णय घेण्यात आला आहे। आता शासन निर्णय काय आहे ते बघा। सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता रुपये 1,593 कोटी 99 लाख निधी हा शासन निर्णयान्वये आयुक्त कृषी पुणे यांना अर्थसंकल्पित वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे। या शासन निर्णयाने वितरित करण्यात आलेला निधीचा विनियोग संदर्भीय शासन निर्णयाने मान्य केल्यानुसार पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याकरिताच विहित पद्धतीने करण्यात यावा। अशा प्रकारचा जी आर होता मित्रांनो। धन्यवाद।